योद्धा नानासाहेब जिजाऊ, स्वराज्याचे संस्थापक विश्ववंदे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिराव फुले, विद्येच्या स्फूर्तिनायिका सावित्रीबाई, सर्व महामानवांना मी अभिवादन करून माझे दोन शब्द सुरुवात करतो. ऑल इंडिया दलित बहुजन क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ वानखडे, तसेच महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष ज्ञानेश्वरजी हिवाळे, माननीय योगिता मुकुंद जोशीजी, आजचा या पक्षप्रवेश आणि पदाधिकारी नियुक्ती सोहळा या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व माझे बंधू, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक भारतीयांना सन्मानाने प्रतिष्ठितपणे जगता येईल असे अभिवचन दिलेले आहे. समान संधी, बंधुभाव अशी अनेक चर्चा घटनेमध्ये नमूद केलेली आहे. परंतु 2014 पासून राज्यातील बेरोजगार हा नोकरी अभावी आर्थिकदृष्ट्या दुर्बळ होऊन व्यसनाच्या आहारी जाऊन आत्महत्या सुद्धा करीत आहे आणि यावरती शासनाचं दुर्लक्ष आहे. या अतिशय गंभीर बाब आहे. 2019 मध्ये कोविड-19च्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासह इतर मंत्र्यांची बंगले 90 कोटी रुपये खर्च करून सजत होती आणि राज्यातील जनतेच्या हाल अपेष्टा होत होत्या. काही लोकशाही आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 41व्या अंतर्गत शासनावर एक मूलभूत जबाबदारी अनिवार्याने येते. ज्यांच्यावर बेरोजगारी लादली गेलेली आहे अशा सर्व स्त्री पुरुषांना शासनाने सार्वजनिक निधीतून मदत केली पाहिजे. बेरोजगारांना रोजगार दिला पाहिजे, अन्यथा बेरोजगार भत्ता दरमहा 10,000 रुपये दिला पाहिजे. अशा पद्धतीची मागणी महाराष्ट्र बेरोजगार निराधार मानव समितीच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने राज्यातील बेरोजगार स्त्री पुरुषांचे 1,78,00,000 बेरोजगार अर्ज हे राज्यपाल तसेच मुख्यमंत्री यांना सुद्धा देण्यात आलेले आहे. याला अनुसरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना ही अंमलामध्ये आणलेली आहे. परंतु घटनेच्या आधारावर बहीण असो की भाटवा असो, त्यांना प्रत्येकांना एक तर काम द्यावं लागते, अन्यथा बेरोजगार भत्ता द्यावा लागते. आम्ही शासनापुढे एक ऑप्शन सुद्धा ठेवलेलं होतं. शासन जर बेरोजगारांना रोजगार देण्यास अपयशी ठरत असेल तर सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ज्यांच्याकडे 5व्या वर्गाची टीसी आहे अशांना 5 लाखापासून तर पदवीधर झालेला विद्यार्थी आहे अशांना 50 लाख रुपयेपर्यंतचा खर्च व्यवसाय आणि उद्योगकरिता देता आलं पाहिजे असं एक बिल पारित करायला सुद्धा सांगितलेलं आहे. ज्या अर्थी पश्चिम महाराष्ट्रातील आमदार खासदारांना 1 एकर शेतीवर 3 ते 5 कोटीचं कर्ज देता येतो. तर ती शेती मोठी तर हे पदवीधरांची डिग्री मोठी असा सुद्धा आम्ही सवाल केलेला आहे. या अनुषंगाने आम्ही सातत्याने बेरोजगार मानव समितीच्या वतीने शासन दरबारी आमचा पाठपुरावा सुरू आहे. पुढेही सुरू ठेवू आणि आम्ही आज या ठिकाणी जे आलो आहोत, ऑल इंडिया दलित बहुजन क्रांती सेना ही मुस्लिमांसाठी, दलितांसाठी, आदिवासींसाठी जे लढून राहिली त्यांचं कार्य आम्हाला आवडलेलं आहे. मी मानव समितीच्या वतीने यांना पाठिंबा सुद्धा जाहीर करतो आणि पुढील शब्दामध्ये पुढच्या समिती आणि 2 शब्द सांगतो.